ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 10 मार्चच्या भागात आपण इथे पाहत असतो की आपली जी सायली असते ती अर्जुनवर फार रागवलेली असते, कारण तो तिला खरं काय ते सांगत नसतो. आता इथे अर्जुन तिला मनवण्याचा खरं खूप प्रयत्न करत असतो. आता गाडीत त्याने खरं तर एक गाणं छान इथं प्ले केलेलं असतं. चाफा बोले ना चाफा चाले ना हे गाणं त्यांनी ते खरं लावलेलं असतं. मात्र सायलीचा रुसवा काही ते कमी झालेला नसतो. आता खरं तर सायली मुद्दाम ते गाणं बदलते. तेव्हा इथे अर्जुन खरं तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र सायलीचा रुसवा काय जात नसतो. ती खूप प्रयत्न केल्यानंतर खरं तरी ते सायली थोडीशी हसलेली असते, कारण की इथे अर्जुन जे काही गाणं असतो ना तो इथे स्वतः गायलेला असतं. आता इथे गाताने पाहून खरं अर्जुनच्या आवाजाला आणि ह्या सगळ्या काही गोष्टीला इथे सायलीला फार हसायला येतं. आता इथे सायली खरं तर अर्जुन म्हणतो असतो की मला हसतेस ना, चल मग तू गाऊन दाखव, असं इथे म्हटल्याबरोबर सायलीने देखील ते गाणं थोडंसं इथे गायलेलं असतं. तेव्हा आता दोघेही त्या सुरात गुंतलेले असतात. म्हणजे काय, आपल्या सायलीचा इथे राग रुसवा सगळं काही गेलेलं असतं. आता राग रुसवा गेल्यानंतर खरं तर त्यांचा विषय असतो तो म्हणजे प्रिया. लवकरात लवकर कशा प्रकारे प्रियाला आपल्या घराबाहेर काढायचं आणि सगळ्यांसमोर तिचं सत्य कशा प्रकारे आणायचं की ती तन्वी नाहीच म्हणून, ह्या सर्व गोष्टीवर त्यांच्या दोघांच्या इथे चर्चा सुरू असतात. त्याच वेळेस खरं तर दुसऱ्या बाजूला इथे पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना जोरजोरात हसत असतात, कारण की आता इथे खरं हा सर्व काही जे चांगला वागण्याचा प्लॅन असतो का, हा सगळा काही सायली आणि अर्जुनचा प्लॅन असतो. त्यामुळे खरं तर जी काही कॉपी बनताना ती जी मजा झाली असती, फजिती झाली असती, ह्या सर्व काही गोष्टीवर इथे पूर्णाजी जोरजोरात खरं हसत असतात आणि हे प्रतापला आणि कल्पनाला देखील सांगत असतात. आता तितक्यातच इथे अस्मिता येते. अस्मिता म्हणत असते का हसताय सर्वजण. तेव्हा इथे कल्पना म्हणते तू खाली बस, मी सगळं काही तुला सांगतो. तेव्हा इथे पूर्णाजी अस्मिताला सर्व काही सांगत असते. खरं तर रात्री सायलीने सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि तिने सांगितले की गेले काही दिवस प्रिया चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे, पण नक्कीच हे तिचं नाटक असणार. आपण सगळे या नाटकाला बोलायचं नको. आतापर्यंत प्रिया जेव्हा बाहेर गेली तेव्हा तिने काहीतरी कांड केलाच आहे. आता सुद्धा तिने काहीतरी प्लॅन चालू असेल म्हणून ती आपल्याशी चांगलं वागत आहे. आता तुम्ही सगळ्यांनी तिच्याशी चांगलं वागायचं. सायलीचं बोलणं ऐकल्यानंतर खरं प्रताप म्हणत असतात मी तिच्याशी खरं तर चांगलं वागणार नाही, पण नाटक आहे तर नक्कीच तिच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही दोघे पण त्याच्याशी चांगलंच वागा, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन आणि सायली म्हणत असतात नाही, आम्ही असं नाही करू शकत, कारण की जर आम्ही तिच्याशी चांगलं वागलं तर तिला आमच्यावर लगेच संशय येईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागाल तेव्हा आम्ही तिच्या विरोधात बोलू. या प्लॅनिंगमुळे कल्पना त्याच्याशी गोड बोलत असते आणि सर्वच घरचे खरं तर प्रियाशी गोड बोलत असतात. म्हणजे हा सर्व काही प्लॅन असतो तो म्हणजे सायली आणि अर्जुनचा. आता खरं तर सायली आणि अर्जुननी आणखी देखील तन्वीचं सत्य घरच्यांना सांगितलेलं नसतं. आता न कळतच आता इथे खरं तर जो अर्जुन असतो तो प्रिया म्हटलेला असतो. तेव्हा इथे पूर्णाजीने विचारलेलं देखील असतं की तू प्रिया कसं काय म्हणतोय. तेव्हा इथे अर्जुननी विषय टाळण्यासाठी म्हटलेलं असतं की सायलीने मी प्रिया करते ना म्हणून माझ्या तोंडाशी आलं, असं इथे अर्जुननी म्हटलेलं असतं. आता हा सगळा काही ते प्लॅन घरच्यांनी सांगितलेलं असतं अस्मिताला सांगितल्यानंतर खरं तर अस्मिताला हा प्लॅन फार आवडलेला असतो. आता खरं तरी ती अस्मिता घरच्यांना म्हणत असते तुम्ही नाटक म्हणून तरी प्रियाला एक संधी दिली, पण सचिनला तशी एक संधी मिळत नाही, एक संधी देऊन तरी पहा ना, असं इथे खरं अस्मिताने म्हटल्यावर घरचे एकही शब्द बोलत नाही. तेव्हा ती खरं रागातच तिथून निघून गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायली आणि अर्जुन इथे प्रियाचाच विचार करत असतात. आता खरं तर प्रियाविषयी ती कुठनं पैसे काढते, इतके पैसे तिच्याकडे कशा प्रकारे आले, ह्या सर्व गोष्टीसाठी खरं तर इथे अर्जुनने रविराजला फोन केलेला असतो आणि रविराजला फोन केल्यानंतर त्यांनी खरं तर इथे स्पीकरवरच फोन ठेवलेला असतो आणि सायली देखील हे सर्व काही ऐकत असते. आता इथे रविराजला फोन केल्यानंतर रविराजला म्हणत असतात की गेले काही दिवस आम्हाला खरं तर तन्वीवर संशय येतो आहे, तिच्या हालचाली खरं तर संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे आम्हाला तिच्या बँकेच्या डिटेल लागतील. रविराज लगेच खरं तर त्यांना मदत करायला तयार होतो. आता ते म्हणत असतात की खरं तर गेले काही दिवस नाही, ती पहिल्यापासूनच संशयास्पद आहे, पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हापासून ती घरात आली तेव्हापासून तिच्यावर मला तर संशय आहे, असेही ते रविराज म्हटलेले असतात. म्हणजे काय, रविराज आता खरं तर सायली आणि अर्जुनला इथे मदत करायला देखील तयार झालेले असतात. रविराजने आता इथे फोन ठेवलेला असतो, त्याचबरोबर त्याने बँकेत मॅनेजरला फोन करून सगळ्या काही डिटेल्स इथे मागवलेले असतात आणि सगळ्या काही गोष्टी देखील सांगून ठेवलेल्या असतात. त्याचवेळी खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन लगेच ताबडतोब बँकेत गेलेले असतात. बँकेत गेल्यानंतर खरं तर मॅनेजरला खरं तर रविराजने सगळं काही आधी सांगून ठेवलेलं असतं, त्यामुळे सर्व काही डिटेल्स त्यांनी लगेच दाखवलेलं असतात. यातून खरं सायली आणि अर्जुनला धक्कादायक माहिती उघड होते.
बँक बॅलन्स कमी असतानाही ती दर महिन्याला 20,000 रुपये कुठनं काढत असतील आणि तिच्या बँकेमध्ये 20,000 कुठून येत असतील असंही ते खरं तर ते दोघे विचारच करत असतात. सदानी मैनाला घरात हाकलून दिल्यानंतरही प्रिया त्यांच्या संपर्कात का असावी, त्यांना पैसे का देत असावी, याच गोष्टीवर खरं तर हे दोघे इथे विचार करत असतात आणि त्याच गोष्टीबद्दल खरं तर त्यामुळे या सगळं काही शोधाशोध ते इथे करत असतात. आता दोघेही खरं बँकेतून घरी जायला निघालेले असतात तेव्हा रस्त्यात सायली म्हणत असते खरं तर आता ह्या प्रियाला जाब विचारायलाच हवा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हो विचारायलाच हवा, कारण की आतापर्यंत सदाशिव आणि मैनावतीने प्रियाला फोन करून तू येऊन गेल्याचं सांगितलं देखील असं आपल्याला माहीत असूनही आपण तिला जाब विचारलं नाही. शांत राहिलो तर प्रियाला नक्कीच आपल्यावर संशय येईल आणि ती अलर्ट होईल. यापेक्षा आपण मुद्दाम तिला ह्या गोष्टीचा जाब विचारू असं इथे सायली आणि अर्जुन म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं प्रियाला जसं मैनावतीकडून कळतं की सायली येऊन गेलेली आहे, तुझ्याबद्दल चौकशा करत होती असं इथे सांगितल्याबद्दल ती खूप घाबरलेली असते. आता खरं तरी ते अश्विन तितक्यात आलेला असतो. अश्विन खरं हॉस्पिटलमधून आल्यानंतर थोडा शांत असतो तेव्हा इथे प्रिया विचारत असते की काय झालं, एवढा नाराज का. आता इकडे खरं तर अश्विननी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका गरीब माणसाचा किस्सा सांगितलेला असतो. या किस्सावरून खरं तरी ते प्रियाला एक प्लॅन सुचलेला असतो. ती त्या अश्विनला म्हणत असते की मी देखील असंच रस्त्यावर मला कुणी भेटलं ना गरीब, त्यांना मी मदत करत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की तू कशा प्रकारे मदत करतेस. तेव्हा इथे प्रिया म्हणते तुम्हाला थोड्या वेळात कळतच असं म्हणून तिथून निघून. आता इकडे खरं तर प्रियाने गरीब लोकांना काही बोलवलेलं असतं आणि त्यांना खरं तर पटवून सांगितलेलं असतं की मी दर महिन्याला तुम्हाला पैशाची मदत करते, हे अश्विन समोर बोला असंही ते तिने आधीच सांगून ठेवलेलं असतं. आता खरं तर ते गरीब लोक सेम असंच करतात. आता इथे खरं अश्विन समोर सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात. आता इथे खरं सायली आणि अर्जुन आल्यानंतर सायली आणि अर्जुन प्रियाला जाब विचारत असतात की सदाशिव आणि मैनावतीला तू मदत का करतेस. आता इथे प्रियाने काही बोलायच्या आधीच अश्विनमध्ये बोलतो. आता तो इथे म्हणत असतो हे सगळं काही तिने मला विचारूनच केलं आहे, तिला गरजू लोकांना मदत करायला आवडतं म्हणून ती हे सगळं काही करत आहे असं इथे खरं अश्विन प्रियाची बाजू घेऊन म्हणत असतो. तेव्हा खरं सायली आणि अर्जुनच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं, ह्या प्रियाने मुद्दाम हे सर्व काही केलेलं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं घरामध्ये सचिन सगळ्यासमोर जेवायला बसलेला असतो. तेव्हा त्याला सुद्धा इतरांप्रमाणे वागणूक मिळवायची अस्मिताची इच्छा असते, पण कल्पना आणि पूर्ण आजी खरं तर त्याच्यासोबत जरा आडूनच वागत असतात. त्यामुळे खरं रागातच सचिन तिथून निघून गेलेला असतो. आता अस्मिताला ही अजिबात आवडत. आता घरच्यावर सगळ्यावर अस्मिता इथे चिडलेली असते. ती म्हणत असते की तुम्ही त्याच्याशी का चांगलं वागत नाही. तेव्हा इथे पूर्ण आजी म्हणत असते अगं तुला समजतंय का, खरं तर त्याच्याशी नीट वागण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, समोर एवढं ताट असूनही तो झिडकावून गेला, यावरून तू त्याचा स्वभाव ओळखू शकतेस ना, तुला स्वभाव त्याचा कळला पाहिजे ना असं इथे पूर्णाजी म्हटलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण इथे पाहणार असतो की आता प्रियाने जे काही खोटं बोललेलं असतं गरीब लोकांना मदत करण्याचं, त्या खोट्याची शिक्षा आता खरं तर हिला प्रियाला मिळायलाच पाहिजे असं इथे सायली आणि अर्जुन दोघे देखील बोलत असतात. आता खरं तर सायली खूप मोठा इथे प्लॅन करते, सगळ्यांना घरच्यांना बोलवते, त्याचबरोबर जे काही गरीब लोक असतात त्यांना प्रियाने मदत केलेली असं तिने सांगितलेलं असतं, त्या लोकांना देखील तिने बोलून घेतलेलं असतं आणि सगळ्यांना म्हणत असते की आपली जी प्रिया आहे का या लोकांना खरं तर गेल्या बऱ्याच दिवसापासून मदत करत आहे असंही ते ऐकल्याबरोबर प्रिया म्हणत असते अगं मी त्यांना मदत आधीच केली आहे, त्यांना परत कशाला बोलवलंस. तेव्हा इथे खरं तर सायली पूर्णाजी नेहमी म्हणतात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे खरं तर तू आता ह्या सर्व लोकांना स्वतःच्या हाताने जेवण बनवायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं असं इथे म्हटल्याबरोबर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. हे सर्व काही कधी करू आणि कशा प्रकारे करून माझाच प्लॅन माझ्यावर कसा उलटला याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते. पूर्णाजीला मात्र फार हसायला येत असतं. आता इथे खरं तर प्रियाची काय फजिती होती ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतात ह्या उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला पाहायलाच मिळतील. त्यामुळे उद्याचा भाग पाहिला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.